शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये भरपूर लोक गुंतवणूक करत आहेत, परंतु तुम्ही कधी अनलिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केलाय का? केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर्स म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर्स जे मार्केटमध्ये लिस्टेड नाहीत. अर्थात अशा कंपन्यांचे स्टॉक आपल्याला BSE किंवा NSE वर विकत घेता येत नाही. अनलिस्टेड कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबत संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. अशा कंपन्यांचे शेअर्स आपल्याला थेट कंपन्यांचे संस्थापक किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून खरेदी करता येतात. परंतु त्यापूर्वी अनलिस्टेड शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे काही फायदे आहेत किंवा काही तोटे आहेत. ते काय आहेत ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जरी हे शेअर्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले असले तरी त्यांच्याबद्दल माहिती मिळणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळं या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं थोडंसं जोखमीचं असतं. परंतु योग्य काळजी घेतली तर तुम्हाला जबरदस्त रिटर्न्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण अनलिस्टेड शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची प्रोसेस काय असते, या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे फायदे काय आहेत किंवा त्यानं नुकसान काय होऊ शकतं याचं सखोल विश्लेषण करणारच आहोत. परंतु अनलिस्टेड शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट नक्की करावी की नाही हे समजण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ हा पाहायला लागणार आहे. पैसा पाणीवर शेअर मार्केटबद्दलची माहिती आम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर अजूनही पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांबद्दल तुम्हाला सातत्यानं ऐकायला आलं असेल, तुम्ही ऐकलं असेल. मात्र या दोन प्रकारच्या कंपन्यांमध्ये नक्की काय फरक आहे, नवीन इन्व्हेस्टर्ससाठी कोणती कंपनी योग्य आहे किंवा सुरक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण ही गोष्ट सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्या म्हणजे नक्की काय ते आधी पाहूयात. जेव्हा एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आपले स्टॉक्स आणते तेव्हा अशा कंपन्यांना लिस्टेड कंपन्या म्हणतात. अशा कंपन्यांच्या शेअर्सला लिस्टेड शेअर्स असं म्हटलं जातं. कंपनीला जर शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर त्यांना अगोदर आपला IPO आणायला लागतो, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर कंपनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी येऊ शकते. याशिवाय अनेक कंपन्या अशा सुद्धा असतात ज्या शेअर मार्केटमध्ये न येता आपले स्टॉक्स लोकांना विकत असतात. अशा कंपन्यांना अनलिस्टेड कंपन्या म्हणतात. या कंपन्या सहसा प्रमोटर्स कंपन्यांकडून इन्व्हेस्टर मिळवतात. अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड नाहीयेत आणि त्यांना अनलिस्टेड असं म्हटलं जातं. आता इन्व्हेस्टमेंट कुठे करावी हा एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही सुरक्षित असते आणि इन्व्हेस्टर्सला चांगले पैसे सुद्धा मिळतात. एकीकडे प्रमोटर्स आणि मोठे इन्व्हेस्टर्स अनलिस्टेड कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतात, तर दुसरीकडे छोटे इन्व्हेस्टर जे आहेत आपल्यासारखे ते एक्सचेंजद्वारे लिस्टेड कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. एक्सचेंजमध्ये लिस्टेड कंपन्यांना शेअर मार्केटमध्ये येण्यापूर्वी एक्सचेंजद्वारे कसून तपासणी केली जाते किंवा इतर अनेक प्रोसेस ज्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टर्ससाठी या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं काहीसं सुरक्षित आहे. आता अनलिस्टेड शेअर जे आहेत ते खरेदी करण्याचे मार्ग काय काय आहेत ते पाहूया. तुम्हाला पहिला पर्याय आहे तो म्हणजे त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडनं. कंपनीतील कर्मचाऱ्यांना कंपनी ESOPs देते ज्याद्वारे तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकतात. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे स्टार्टअप्सकडनं. तुम्ही थेट स्टार्टअप्सचे जे प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडनं शेअर्स खरेदी करू शकतात, परंतु त्यासाठी तुम्ही त्या स्टार्टअपमध्ये कितीतरी कमीत कमी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याची मर्यादा असू शकते. आणि तिसरा पर्याय आहे तो म्हणजे मध्यस्थांमार्फत. काही मध्यस्थ कंपन्यांचे शेअर्स IPO ओपन होण्यापूर्वी शेअर्स आपल्याला खरेदी करण्यासाठी मदत करतात. आता यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतात का? तर आधार कार्ड लागतं, बँक डिटेल्स लागतात, पॅन कार्ड लागतात, क्लायंट मास्टर रिपोर्ट लागतो. अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंटची या प्रोसेसमध्ये गरज पडते. KYC प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागते. त्यानंतर मध्यस्थ काय करतो की शेअर्सच्या व्यवहाराची प्रक्रिया जी आहे ती सुरू करतो. मात्र अनलिस्टेड शेअर्स डीमॅट अकाउंटमध्ये येण्यासाठी तुम्हाला 2 दिवस ते कधी अगदी 15-20 दिवसांचा सुद्धा अवधी लागू शकतो. आता या अनलिस्टेड शेअर्समध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर त्याचे फायदे काय आहेत तर ते आपण आधी बघूयात. पहिलं म्हणजे आहे ते मार्केट सेंटिमेंट. अनलिस्टेड शेअर्स हे लिस्टेड शेअर्सपेक्षा कमी अस्थिर असतात कारण ते पब्लिक मार्केट सेंटिमेंट्सवर अवलंबून नसतात. हा एक मोठा फायदा आहे. दुसरी गोष्ट आहे फायद्याची ती म्हणजे कमी किंमत. अनलिस्टेड शेअर्स हे बहुतेक वेळा कमी किमतीमध्ये उपलब्ध असतात कारण त्यांना खरेदी करण्यासाठी इन्व्हेस्टर जे आहेत ते देखील कमी असतात. त्यांची संख्या जी आहे ती सुद्धा कमी असते. तिसरी जी शक्यता आहे फायद्याची ती म्हणजे वाढीची शक्यता. जर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तुम्हाला जास्त नफा मिळू शकतो. उदाहरणार्थ 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या शेअरची किंमत 40 रुपये होती, आता ती 225 रुपयापर्यंत गेलेली आहे. लिस्ट झाल्यानंतर होणारा नफा. लिस्ट होणाऱ्या शेअर्समध्ये मोठा तुम्हाला नफा मिळू शकतो. उदाहरणार्थ पॉलिसी बाजारचे शेअर्स लिस्ट होण्यापूर्वी 600 रुपयावर होते, त्यानंतर त्यांची किंमत
1150 रुपये झाली होती. आता या अनलिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कोणती खबरदारी घेतली पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधलं एक बाब अशी आहे की कमी लिक्विडिटी. अनलिस्टेड शेअर्सची विक्री करणं हे काहीसं अवघड असतं. त्यामध्ये लिक्विडिटी जी आहे ती कमी असते, त्यामुळे तुम्हाला बायर मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. दुसरा एक तोटा म्हणजे मर्यादित माहिती. अनलिस्टेड कंपन्यांबद्दल कमी माहिती उपलब्ध असते, त्यामुळे इन्व्हेस्टर्सने व्यवस्थित अभ्यास करणं इथं गरजेचं आहे. तिसरा एक तोटा म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड मिळत नाहीत. बहुतेक अनलिस्टेड कंपन्या आपला नफा पुन्हा एकदा बिझनेसमध्ये गुंतवतात, त्याची रिइन्व्हेस्टमेंट करतात, त्यामुळे डिव्हिडंड जो आहे ते जाहीर करत नाहीत. आणि चौथा तोटा म्हणजे पैसा गमावण्याचा तुम्हाला धोका असतो. अनलिस्टेड कंपन्यांबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे तुमचे पैसे झिरो होण्याची सुद्धा शक्यता असते. अनलिस्टेड शेअर्स चांगले रिटर्न्स देऊ शकतात, मात्र त्यामध्ये मी जे सांगितले ते धोके सुद्धा आहेत. अशा इन्व्हेस्टमेंटसाठी विश्वासार्ह मध्यस्थ शोधणं आणि कंपनीचा अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे. हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतः जर अनलिस्टेड शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल, त्याआधी तुम्ही त्या कंपनीचा व्यवस्थित माहिती काढा, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. खरोखर गुंतवणूक करणं आपल्याला चांगला निर्णय ठरू शकेल का याची व्यवस्थित एकदा चाचपणी करा आणि मगच तुम्ही तो निर्णय घ्या. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काहीही शंका असेल तर बिनधास्त आम्हाला कमेंट्समध्ये विचारा. येणाऱ्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये वेगवेगळी जी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्यावर निगडीत असे व्हिडिओ आम्ही नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सध्यासाठी थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.